बघा, आजच्या तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। शिक्षक अभियोग्यता म्हणजे टेट परीक्षेमध्ये सुद्धा हे चॅप्टर विचारलं जातं। तुमची टीईटी परीक्षा यामध्ये सुद्धा हे चॅप्टर दोन्ही पेपरला विचारलं जातं। असा कोणताही पेपर नाही की त्या पेपरवरती वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीवर क्वेश्चन नाही। आणि तुमच्या सीटीईटी मध्ये तर हमखास बांधवांनो प्रत्येक विषयाची एक विशिष्ट अध्यापन पद्धती असते। तुम्हाला साधा प्रश्न विचारला जात असतो की गणित विषयासाठी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती वापरली जाते। मग आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे बांधवांनो की गणित विषयासाठी उद्गामी आणि अवगामी ह्या अध्यापन पद्धतीचा वापर केला जातो। आलं का लक्षात? आणि यालाच हिंदीमध्ये निगमन और आगमन असं म्हटलं जातं। एवढाच फरक आहे, विषय खलास, बाकीचं सेम टू सेम तत्वज्ञान आहे। आलं का लक्षात? ओके। त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती ही विज्ञान विषयासाठी वापरली जाते। तर त्याला दिग्दर्शन पद्धत म्हणतो आपण, प्रायोगिक पद्धत म्हणतो। प्रायोगिक आणि बांधवनो दिग्दर्शन ह्या दोन्ही पद्धती अत्यंत महत्त्वाच्या आहे। कशासाठी? आपल्या विज्ञानसाठी। मग म्हणा माझी मायबोली मराठी भाषा किंवा कुठल्याही भाषा विषय शिकवण्यासाठी कुठली अध्यापन पद्धती वापरली जाते? तर मग त्याच्यामध्ये तुमची व्याख्यान पद्धत आणि कथन पद्धत महत्त्वाची असते। मग आता परत जर त्यांनी विचारलं जर निम्न प्राथमिक स्तरावर किंवा प्राथमिक स्तरावर कोणती, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक स्तरावर कोणती, तर मग परत आपण जर बघितलं तर कथन पद्धती बांधवांनो तुमच्या भाषा विषयाच्या प्राथमिक स्तराला वापरली जाते आणि व्याख्यान पद्धती बांधवांनो तुमच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर वापरली जात असते। मग याच्याबरोबर आणखीन वेगवेगळ्या काय आहे माहिती का? वेगवेगळ्या अध्यापन पद्धती दिलेल्या आहे। काही शिक्षक प्रधान असतात, काही विद्यार्थी प्रधान असतात। तर त्यामुळे हे तत्वज्ञान तुम्हाला आलं पाहिजे। याच्यासाठी डीएडला रेग्युलर जावं लागत असतं, ते डीएड कॉलेज रेग्युलर करावं लागत असतं। अशाच व्यक्तीला याच्यामध्ये हातखंडा येतो। आता याचं तत्वज्ञान जर तुम्हाला चांगलं आलं तर शपथ मी तुम्हाला सांगतो तुम्ही एक अष्टपैलू शिक्षक बनू शकता। म्हणजे तुम्ही त्या विषयात PhD करणं किंवा मास्टर की करणं किंवा बॅचलर होणं किंवा त्या विषयाचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं नसून हे स्किल तुम्हाला आलं पाहिजे। हे स्किल तुम्हाला आलं पाहिजे। आलं का लक्षामध्ये? चला तर मग आता आपण गप्पा न मारता बांधवांनो तर आपण अध्यापन पद्धतीचा अभ्यास करूया। चला लक्ष द्या सगळ्यांनी। बघा इथं खूप सुंदररित्या व्याख्या दिलेली आहे की अध्ययन म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया। खूपच छान आहे पहा। मग आता ही व्याख्या जर मी तुम्हाला शिकवत असेल तर मी ह्या व्याख्याचा उपयोग केला पाहिजे, अवलंब केला पाहिजे। म्हणून मला नेहमी आवडत असतं झूमवरती शिकवायला की शिक्षक आणि विद्यार्थ्यात चाललेली जी आंतरक्रिया आहे त्या आंतरक्रियेला गुरुजींनो, बंधू भगिनींनो अध्यापन म्हणतात, अध्ययन म्हणतात। आलं का लक्षात? अध्यापन, अध्ययन हे एकट्याच असतं, पण अध्यापन म्हणजेच अध्यापन नाही त्याच्या पद्धती। तर अध्यापन हे बांधवनो दोन व्यक्तीमध्ये किंवा शिक्षक आणि विद्यार्थ्यात चाललेली आंतरक्रिया आहे विचारांची, त्यानंतर बांधवनो तुमच्या देवाणघेवाणाची। तर याच्यामध्ये हे एक अंगी अजिबात नसलं पाहिजे। या ठिकाणी कमीत कमी 60% हा मास्तर असतो आणि 40% हे विद्यार्थी असतात। म्हणून मी नेहमी सांगतो की अरे पेन वही घ्या, अरे काहीतरी लिहून काढा। आता खरं सांगतो मी तुम्हाला, तुमच्यापैकी ज्या ज्या माता मावल्यांनी किंवा शिक्षकांनी एक छानसं रजिस्टर घेतलेलं आहे, त्याच्यावर हेडिंग टाकली, आजचा दिनांक टाकला की आज दिनांक 2 मे 2024 संध्याकाळचे 9 वाजलेले आणि विविध विषयाच्या अध्यापन पद्धती सरांनी शिकवल्या। आणि मी तुम्हाला सांगू का, पहिले 10 मिनिटं मी जे बोलून गेलो का तेच ह्या तासाचं काय माहिती बांधवांनो फलित आहे। तुम्हाला एवढं तरी पाहिजे माहिती की मराठी विषयासाठी प्राथमिक स्तरावर कोण, माध्यमिक स्तरावर कोण, गणित विषयासाठी कोण, त्याला हिंदीत काय म्हणते, विज्ञान विषयासाठी कोण, त्याच्या कोणत्या कोणत्या त्या पद्धती आहेत, प्रत्यक्ष प्रयोगशाळेत गेल्यावर कोणत्या पद्धतीचा उपयोग होतो, वर्गामध्ये अध्यापन करताना कशाचा उपयोग होतो,
पण तुम्ही लिहित नाही, फुगीरपणा चालू आहे तुमचा. आता मी बोललो तर तुम्हाला राग येईल. मी नेहमी तुम्हाला सांगतो की अरे दोन लोकांकडं माणसाने फुगीरपणा करायचा नाही. एक म्हणजे आईबाप आणि दुसरा म्हणजे तुमचे मार्गदर्शक गुरुजी. तुम्ही माझ्यापेक्षाही हुशार असू शकता, बौद्धिक क्षमतेचे असू शकता, श्रीमंत असू शकता, वयाने मोठे असू शकता, पण इथं आज तुम्ही मला 2,500 रुपये दिले म्हणजे मी तुमचा गुरु आणि तुम्ही माझे विद्यार्थी. त्यामुळं ऐकायचं. मी तुम्हाला सांगू का, म्हणजे मी डायरेक्ट तुमच्या यूट्यूबवरचा शिक्षक नाहीये. तुम्हाला शिकवलेला आणि शासन मान्य अप्रुव्हल असलेला शिक्षक आहे. डीएड बीएडला 5 वर्ष शिकवल्यानंतर मला तुमचं पूर्ण अभ्यास झालेला आहे की तुम्ही थोडेसे स्मार्ट असतात आणि तो स्मार्टनेस तुमचं वाटोळं करतो. त्याला गावरान भाषेत म्हणायचो फुगीरपणा. आलं लक्षात? मग आता किती जणांच्या लक्षात राहिलंय? चला कमेंट करून सांगायचं पटकन की गणितासाठी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर करतात आणि त्याला हिंदीत काय म्हणते. पाहू आता तुम्हाला. मी सांगितलं होतं आता हिंदीमध्ये. सांगा गणित विषयाच्या अध्यापन पद्धतीला हिंदीत काय म्हणतात सांगा. हा, ज्याने लिहिलं त्याचं अभिनंदन. आता बघू ना तुम्ही, जे फुगीर आहे का त्याला लगेच कळण की आता शिक्षकात आणि विद्यार्थ्यात चाललेल्या आंतरक्रियामध्ये अध्ययनाध्यापन. मग आता मी तुम्हाला विचारायला लागलो. हा, आता त्याला जाणीव होईल ना. कमीत कमी 73 जण आहे इथं. 73 जणांपैकी काही कमेंट करत नाही, कधी बोलत नाही, मला फोन लावत नाही, व्हॉट्सअपवर कधी टाकत नाही की सर हे आम्ही लिहिलंय, सर आम्ही अभ्यास केला, याची नोट्स काढली. आता काही आमच्या ताई टाकतात मला नेहमी. मग अशा ताई नक्की जिल्हा परिषदला पहिलेच लागणार आहे. हा, हे झालं गणित विषयासाठी. आता जर तुम्ही लिहिलं नसेल तर लिहून ठेवा. आगमन आणि निगमन म्हणजेच उद्गामी आणि अवगामी लक्षात असू द्या. हे मी तुम्हाला उद्या परवा शिकवण हिंदीमध्ये. मग आधी ते मराठीत झालं पाहिजे. ज्याचं लिहिलं त्याचं कल्याण होणार, ज्याने लिहिलं नाही त्याचं तसंच 7 वर्षापासून चालत आलेलं वाटोळं फिक्स ठरलेलं आहे. रनिंग नोट्स काढायला शिकत जा. हे उगा आता आंतरक्रिया चाललं म्हणून मी तुम्हाला बोलायला लागलो बरं का. नाही तर मला तुम्हाला झापायला वेळ नाही, याला वेळ नाही, कोणाला वेळ आहे एवढा. मी हे करत बसलो तर आज सिलेबस तसंच राहील. मला परत एकदा सांगा, विज्ञान विषयासाठी प्रयोग शिकवताना कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर करतात सांगा पटपट 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 पटपट. आणि वर्ग अध्यापन करताना कशाचं करणार? काहीतरी तुम्हाला दाखवायचंय काहीतरी, त्यावेळेस काय करणार? प्रयोग नाही, वर्गात शिकवायला लागले तुम्ही. आता लुक ॲट द ब्लॅक बोर्ड, लुक ॲट द धिस इमेज असं म्हणता ना तुम्ही BSc MSc वाल्या. हो, हा, त्याला दिग्दर्शन असं म्हणतात. काय म्हणतात? दिग्दर्शन. हा, चलो आता मला सांगा. आता मी तुम्हाला सांगितलेलं नाहीये पण बघू तुम्हाला. मराठी विषयाचं व्याकरण शिकवताना कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर करतात? हे मी तुम्हाला सांगितलेलं नाही. याचं उत्तर बघू तुम्हाला किती जणाला येतंय. मराठी विषयाचं व्याकरण करताना बघा, कमेंट थांबल्या सगळ्यांच्या. शब्बास अश्विनी मॅडम, अभिनंदन. अरे ऍप वाले हो, तुम्ही काय करायला लागले? हा, लक्षात ठेवा, उद्गामी अवगामी पद्धतीचा वापर करतात. उदाहरणाहून नियमाकडे आणि नियमाकडून उदाहरणाकडे, हेच आपण शिकवतो व्याकरण मध्ये. चला बर, इंग्रजी अध्यापन करताना कोणत्या पद्धतीचा वापर करतात? इंग्रजी अध्यापन करताना कोणत्या पद्धतीचा वापर करतात? इंग्रजी अध्यापन, इंग्लिश. अरे इंग्रजीसाठी हो.
अरे ग्रामर मेथड कुठं असती का हो ताई? हा प्रतिभा मॅडम, ओके, व्हेरी गुड. डायरेक्ट मेथड. कोणती मेथड? डायरेक्ट मेथडचा वापर केला जात असतो. असो, चला मी इकडे साईटला आहे, तुम्हाला काही कळणार नाही, फळ्यावर तर काही दिसणार नाही म्हणा, तू कुठं बसला जाऊन. बर चला, आहे तुमच्यामध्ये मी थोडीशी आता जागृत केलंय. तुम्हाला आता राग आला असेल की हा ना खरंच मी लिहित नाही वगैरे वगैरे. कधी कधी मिस्टर वगैरे बघत असतात, तर मिस्टरांनी पण पाहिलं पाहिजे. दाखव का तुझी वही रजिस्टर, काय शिकवतात सुराशी सर? आलं लक्षात? लई त्यांनी लय भरोशाने पैसे दिले बरं का त्यांनी क्लासला, त्यामुळं माझं नाव खराब करू नका रे भाऊ. हा काय असतं माहिती का, की आयुष्यात 2,500-2 हजारात काही ढेकळं होत नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला मी खरं सांगू का, म्हणजे मला लय कसतरी वाटतं कधी कधी. अरे मी माझ्या लेकराची पहिलीची फी 1,000 रुपये महिना भरतो, म्हणजे 10,000 रुपये त्याचे मला द्यावा लागतात. AGKG नर्सरीचे शाळेची फी आज 25-25, 50-50 हजार झाली. अरे तुम्ही मास्तर लोक आहे ना, तुम्हाला मास्तर व्हायचंय ना, तुम्हाला डायरेक्ट टेट आणि TET पास झाले की तुम्ही डायरेक्ट तुम्हाला 50,000 कमीत कमी पगार होणार आहे ना. आणि त्याच्या क्लासची फी सगळ्यात महाराष्ट्रात कमी. आणि परत एवढं खाली उतरिलं हो लोक, आपण थोडं खाली उतरलं का लोक डायरेक्टच खाली झोपीत येत. म्हणजे माझी एका विषयाची फी 999 असायची. आता मी पार 2,500 सगळे विषय गेलो तरी बाबा बाबा लोक एवढी फी. अरे मग तिथे एवढं ते तुमच्याशी ते काय म्हणतात त्याला, तुम्हाला गॅरंटी कोण देणार आहे? एखाद्या मास्तरला म्हण बरं, तू बालमानसशास्त्रात 25 मार्क पाडून दाखव म्हणा. अरे तर मी सांगू का, आता एक अकॅडमी तिची भली दररोज आउटरीच सुरू आहे, त्या अकॅडमीचे दोन्ही मानसशास्त्र शिकवणारे आपले विद्यार्थी. आता जे नवीन आला का तिथं आपलाच विद्यार्थी, आणि तो पण अधिकृत हे लगे. तुम्ही जर फोन जरी केला ना त्याला की मला तुम्ही सुराज सरांकडे क्लासला होते का 2012-13ला, तो 100% सांगणार हो मी सरांचाच विद्यार्थी. म्हणजे एक मला अभिमान आहे त्याचा. माझा विद्यार्थी सुद्धा आता जे क्लासला होते आपले ते सुद्धा आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर काय करू लागले, शिकू लागलेले. चला असो, खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे अभ्यास करा. पुढच्या वेळेस तुम्ही पण असा क्लास घेता आला पाहिजे तुम्हाला छान ग्रामीण भागामध्ये. तर काय बांधवांनो बंधूंनो, व्याख्या, सुंदर व्याख्या आहे की अध्ययन म्हणजे शिक्षकाने विद्यार्थ्यात चाललेली आंतरक्रिया. विषय खलास, यातला आंतरक्रिया अत्यंत महत्वाचा शब्द होता. त्यानंतर पहा, शेफलर नावाचा शास्त्रज्ञ, ही व्याख्या एखाद्यास विचारली जाईल, तुम्हाला विचारली गेलेली आहे. अध्ययनाचे अध्ययन व्हावे या उद्देशाने शिक्षकाने केलेली कृती. आता शेफलरनी कृती हा शब्द अत्यंत महत्वाचा टाकला यात. कोणी करायची कृती? शिक्षकाने. कशासाठी करायची? अध्ययन. मग अध्ययनासाठी अध्ययन व्हावे या उद्देशाने. बघा, अध्ययनाचे अध्ययन व्हावे, अध्ययनाचे नाही बरं का ते, अध्ययनार्थ्याचे शब्द येतो. अध्ययनार्थी. अध्ययनार्थी म्हणजे कोण? अध्ययनार्थी म्हणजे विद्यार्थीच. हा, अध्ययनार्थ्याचे अध्ययन व्हावे या उद्देशाने शिक्षकाने केलेली कृती. म्हणजे त्या आंतरक्रियेमध्ये फक्त कृती शब्द वेगळा आला, कृती शब्द वेगळा आला, नाही तर व्याख्या तीच. ओके चला, शेफलर नंतर कोणता शास्त्रज्ञ तो बघू. हा, त्यानंतर डंकन. डंकन काय म्हणतो पहा, अभ्यासक्रम, नियोजन, सूचना, कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून जाणारी कृती म्हणजे अध्यापन. बघा, मग अध्यापन होण्यासाठी काय लागतं? पहिले अभ्यासक्रम. सुराज सर ओरडू सांगत असते की हा सिलेबस आहे, हा अभ्यासक्रम आहे, वायफट वाचू नका, एक्झाम ओरिएंटेड करा. तुम्ही आता वयस्कर झालेले आहात, मोठे आहात, तुम्हाला समजतं नेमकं काय वाचायचं. आपल्या बाजारात काय विकतं, त्यात आपल्या शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं, परीक्षेत येणारे क्वेश्चन करा. म्हणजे बांधवनो, अभ्यासक्रम समजून घ्या, त्याचं नियोजन करा. 2 महिने, 3 महिने, 4 महिने, किती महिन्यात ते होऊ शकतं. त्यानंतर शिक्षकाने दिलेल्या सूचना पाळा आणि प्रत्यक्ष कृती करा. म्हणून मास्तर ओरडू सांगतो, अरे लिहून घ्या रे, अरे लिहून घ्या रे, लिहून घ्या रे. आलं लक्षात? तर त्यामुळं लिहून घेत जा. इथं हे डंकन सांगतो, शेफलर सांगतो, मी तर सांगितच तुम्हाला नेहमी, पण यांचं तरी ऐका, माझं नका ऐकत असाल तर. ओके चलो चलो आगे जाएंगे. मग आता गुरुजी म्हणा परीक्षेत काय येईल? परीक्षेत विचारलं जाईल खालीलपैकी शेफलर यांची व्याख्या कोणती आहे? तर शेफलर म्हणल्यानंतर लक्षात ठेवा, अध्ययनार्थी म्हणजे विद्यार्थी आणि
शिक्षक म्हणजे टीचर, म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात चाललेली जी कृती आहे आणि तिचा उद्देश आहे तुमचं अध्ययन व्हावं, तुम्ही ज्ञान ग्रहण करावं. अध्ययनाचा अर्थ ग्रहण करणे सुद्धा होतो बरं का. ग्रहण करणे, हा. मग आपल्याला ज्ञान ग्रहण करण्यासाठी जी कृती करायची तिला सेल्फ लर्निंग अध्यापन म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर डंकननी तर काय म्हटलं होतं, अभ्यासक्रम, नियोजन, सूचना, कृती आणि मूल्यमापन सुद्धा. कारण मूल्यमापनामध्ये शिक्षक असतो. संख्यात्मक अधिक गुणात्मक अधिक शिक्षकाचा अभिप्राय म्हणजेच मूल्यमापन, अशी काय केलेली बांधवांनो, डॉक्टर ब्लूम यांनी केलेली व्याख्या आहे. लक्षात ठेवा की संख्यात्मक गुण मोजले जाणार, गुणात्मक गोष्टी मोजल्या जाणार आणि शिक्षक अभिप्राय देणार की हे घेतलेलं ज्ञान हा त्याच्या जीवनात वापरतो का नाही. आता तुम्ही आम्ही नुसतेच MPSC साठी नोकरीसाठी अभ्यास करतो, पण शाळेत गेल्यावर खरंच करतो का, की लहान वर्ग आहे मग थोड्या वेगळ्या स्टाईलने शिकवावं, तोच घटक आहे. वरच्या वर्गावर गेलेले तुम्ही 10वीला, तो वेगळ्या स्टाईलने तुम्हाला शिकवता आला पाहिजे. जसं 2020 मध्ये नाही का, काही बॉल कुठं लागू द्या, कसा हाना, उलट्या सुलट्या, पण रन काढा. पण तसं कसोटीमध्ये नसतं. कसोटीमध्ये व्यवस्थित उभा राहावं लागतं, व्यवस्थित ज्या दिशेने बॉल आला त्या दिशेनेच मारावं लागतो. कारण तुम्हाला तिथं टिकून राहायचं असतं, 4-5 दिवस खेळायचं असतं. तुम्ही उगा धुणं धुतल्यावर इकडून तिकडून कसं मारलं तर काय होऊन जातं, तुम्ही 2-3 ओव्हरीमध्ये रन करताना आउट होऊन जातात. हा, मग इथं सुद्धा तसंच असतं. वेगवेगळ्या विषयासाठी, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या अध्यापन पद्धती असतात. विषय बदलला का शिक्षकाची स्टाईल बदलली पाहिजे. हा, तेच शिकायचं म्हणा. आता ओके, टेन्शन घेऊ नका तुम्ही, मी व्यवस्थितरित्या शिकितो, ताण घेऊ नका. आज नाही ते 12 वर्ष झाले तेच चालू आहे. बघा मग आता पहिला प्रकार आहे गुरुजी, लहान मुले, छोट्या मुलांसाठी जे अध्यापन चालतं त्याला अभिसंधान असं म्हणतात. आलं का लक्षात. मग आता आपण जुन्या मुलांना माहिती आहे अभिसंधान हे बांधव कोणी आणलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुमचा थॉर्नडाईक असेल, पॅवलॉव असेल, तुमचा स्किनर असेल, हे सगळे शास्त्रज्ञ कशामध्ये मोडतात, अभिसंधानमध्ये. म्हणून त्यांनी मुलांसाठी सगळ्या सूचना सांगितलेल्या आहे. या पद्धतीमध्ये उद्दीपक म्हणजे चेतक आणि प्रतिसाद यांचा काय असतो बांधवांनो, एक उपयोग असतो. त्यांच्यामध्ये त्यांचं सहचार्य असतं, सहकार्य असतं. आणि ही पद्धत कुणासाठी असती, अभिसंधान ही असती लहान मुलांसाठी. तर तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारला जाईल, लहान वर्ग, निम्न प्राथमिक स्तर, याच्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करायचा, तर हे बांधवांनो हे अभिसंधान पद्धत. आपलं ते मांजर चुकत शिका, चुकाचं प्रमाण कमी करा, ह्या पद्धतीचं काय माहिती का, ते सारे लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये. प्रश्न काय येईल गुरुजी प्रश्न हा येईल की लहान मुलांसाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर कराल. तर बांधवांनो लक्षात ठेवा, हे प्रकार आहे बरं का अध्यापनाचे प्रकार. तर अभिसंधान या प्रकाराचा वापर करावा असं या ठिकाणी काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. त्यानंतर पहा, प्रशिक्षण कोणासाठी असतं. प्रशिक्षण असतं प्राण्यांसाठी. तुम्ही बऱ्याच चित्रपटामध्ये घोडा, कुत्रा, साप, नाग नसतो का, नाग, असे प्राणी बांधवांनो तुम्हाला सापडलेले असतात. असे जबरदस्त अभिनय करतात ना, खतरनाक. मांजरी सुद्धा करतात. मला वाटतं बऱ्याचशा चित्रपटामध्ये घोड्याची खूप महत्वाची भूमिका असते. डाकू पूर्वीच्या काळी का घोडे घेऊन यायचे वगैरे वगैरे. प्रति कथा पण ना आपली, महाराणा प्रताप यांचा घोडा नेमकं युद्धच्या ठिकाणी थोडंसं महाराणा प्रताप जखमी झालेले होते, तर त्या घोड्याने इतकी जबरदस्त छलांग लागलेली होती बांधवनो की अक्षरशः ती छलांग मारल्यानंतर त्या घोड्याचे पाय अक्षरशः काय झाले, निकामी झाले, तुटले आणि तो तिथं धारातीर्थी पडला. पण त्यांनी त्याच्या काय म्हणू आपण त्याला, राजाचं, त्याच्या मालकाचे प्राण त्यांनी वाचवलेले आपल्याला दिसतात. चेतक नावाचा तो घोडा आहे. तर अशा पद्धतीचं त्या पूर्वीपासून घोड्यांना काय दिलं जात असतं, म्हणजे प्राण्यांना प्रशिक्षण दिलं जात असतं. तर लक्षात असू द्या की ज्याला अजिबात बुद्धी नाहीये, ज्याला व्यक्त होता येत नाही, अशा व्यक्तींना प्रशिक्षण दिलं जात असतं. उठ म्हणला की उठायचं, बस म्हणले की बसायचं, पळ म्हणलं की पळायचं. काही का कहून कशासाठी काही घेणं देणं नसतं, विचारच करत नाही ते, त्याला म्हणतात बांधवांनो प्रशिक्षण.
काही नाही का, कुत्र्याला तुम्ही असं प्रशिक्षण असं छो म्हणला का ते बघत नाही कोण आहे, तुला आक्रमण म्हणल्यावर भागो लगेच सुरू, असं पद्धतीचं ते प्रशिक्षण असतं, पण हे धोकादायक असतं, एवढं एक लक्षात असू द्या. चला पुढे, ही पद्धत प्राण्यांसाठी वळण आणि शिकवण देण्यासाठी असते, पण मनुष्य प्राण्यांसाठी ही निकृष्ट दर्जाची मानली गेलेली. इथं प्रश्न आहे तुम्हाला, निकृष्ट दर्जाची पद्धत कोणती, तर प्रशिक्षण. आणि तुम्ही लक्षात ठेवा, सर्वात जास्त प्रशिक्षण कोणाला भरवते माहिती का, मास्तरला. आताच मास्तर लोकांचे महाराष्ट्रात प्रशिक्षण झाले निवडणुकीच्या संदर्भात. का कहून काम करायचं नाही, आदेशाचं पालन करायचं फक्त. इंग्रजाने सुद्धा जे कारकून तयार केले होते हेच हे प्रशिक्षण देऊन केले होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे मूल्य सगळे पायदळी तोडले जात असते. का कहून कुठे कसे असे प्रश्न विचारायचे नाही, जे सांगितलं तेवढं करायचं, त्याला म्हणतात बांधवांनो प्रशिक्षण. म्हणून ते निकृष्ट मानलं जात असतं. तुमच्या विचारांना काही व्हॅल्यू नाही तिथं. ज्याने आदेश दिला त्याचं पालन करायचं. चांगला तुम्हाला जर का गव्हर्नमेंट सर्वंट व्हायचं असेल, बॉसचं पाळा. बॉस इज ऑलवेज राईट असं म्हणणं हे पाय, की वरिष्ठ अधिकारी हे कधीही परफेक्ट आणि चांगले असतात, तुम्ही आम्हीच येडे. त्यामुळे बॉस होण्याचा प्रयत्न करा, दुसऱ्याच्या हाताखाली राहू नका. ओके चला, आता गुरुजी परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून लहान मुलांसाठी अभिसंधान प्रकार बरं का अध्यापनाचा, आणि दुसरा बांधवांनो निकृष्ट प्रकार म्हणजे प्रशिक्षणाचा, प्राण्यांसाठी चांगला, वळण आणि शिकवण्यासाठी छोट्या मोठ्या गोष्टी. हे नाही का, तुमचा पोपट बघा ना, पोपटाला शिकवतात ना, या नमस्कार तुमचे स्वागत आहे. माझा चोर जरी आला तर ते पोपटाला कळतं की चोरी करायला आला, ते म्हणतो या नमस्कार तुमचे स्वागत आहे. अलग लक्षात, म्हणजे त्या पोपटाला चोराचा आणि पाहुण्यांचा फरक न समजणे, अशा पद्धतीची पद्धत म्हणजे बांधवांनो प्रशिक्षण. सगळ्याला समान. ओके, आज लाईव्ह लय कमी रे रविवार, आज बेस्ट काय म्हणतात त्याला, मे महिना सुरू झाला, काही ताण नाही, काही काम नाही. पूर्वी आपण ज्यावेळेस यायचो त्यावेळेस 150-200 मुलं लाईव्ह यायचे राव. काय असे तुमच्या मागं काम आहे, काय नाही काय माहिती. चला पुढे बघा, अणुउपदेशन. अणुउपदेशन ही उत्कृष्ट पद्धत मानली गेलेली. हे पाहिजे शॉर्टकटच करून ठेवलेले मी तुम्हाला, हे बाकीच्या स्पष्टीकरणाची गरज नाही. अध्यापनाचा हा उत्कृष्ट प्रकार मानला गेला आहे. ज्ञान या संबंधी शिक्षक मार्गदर्शन करतात. अणुउपदेशन, अणुउपदेशनचा अर्थ काय आहे की त्या विद्यार्थ्याच्या समस्येच्या अनुषयाने, जर तुम्ही माझ्याकडे टीईटीची क्लास लावला, तुम्हाला टीईटीचेच उदाहरण शिकवले पाहिजे. जर तुम्ही माझ्याकडे सीटीईटीचा लावला, तुम्ही असे कोणता शिकवणार, पण ते सीटीईटीच्या प्रश्नांचं साजेचं असलं पाहिजे. जर तुम्ही माझ्याकडे टेटचा क्लास लावला, तेच मटेरियल मला वेगळ्या ढंगाने ते टेटसाठी म्हणजे अभियोग्यतेसाठी शिकवता आलं पाहिजे, तसे संदर्भ मला देता आले पाहिजे. त्याला म्हणतात अणुउपदेशन. म्हणजे विद्यार्थ्याच्या गरजेनुसार, विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमानुसार, विद्यार्थ्याच्या परीक्षेनुसार असा उत्कृष्ट प्रकार आहे हा. चला, हे 4 प्रकार आपण अभ्यासलेले आहे, ते तुम्हाला इमानदारीने समजले का मला सांगा. चलो बताओ, जल्दी 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 कमेंट करत जात जा, सक्रिय राहत जा, देवाणघेवाण करत जात जा विचारांची. हा, हत्ती सुद्धा, वैशाली मॅडम बरोबर आहे, जुन्या पिक्चर मध्ये हत्ती सुद्धा असायचा. हाती मेरे साथी नावाचा एक जबरदस्त चित्रपट होता पूर्वी. बरोबर बरोबर, हातीला सुद्धा छान प्रशिक्षण दिलं जातं बरं का. हाती, सिंह, घोडे या सगळ्या प्राण्याला, सर्कशीतले सगळेच प्राणी आले त्याच्यामध्ये. ज्योतिताई म्हणते अभिसंधान आणि प्रशिक्षण सांगा. ताई, अभिसंधान हे लहान मुलांसाठी दिलं जातं, म्हणजे चांगली पद्धत आहे लहान मुलांसाठी, चुकत शिकलं पाहिजे. आणि प्रशिक्षण हे निकृष्ट आहे की त्यात चांगलं वाईट तुमच्या विचारांचं काहीच देणं घेणं नसतं. उदाहरणार्थ मी सांगितलं ना, निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात आले आता. मग ते निवडणुकीच्या प्रशिक्षणामध्ये त्या शिक्षकाच्या विचारांना काही होतं का तिथं व्हॅल्यू? तुम्हाला फक्त वरिष्ठांचे नियम फॉलो करायचे होते की असे असे फॉर्म आहे, असा असं नियम आहे, असं असं इतक्या वाजता सुरू होईल, इतक्या वाजता बंद होईल, असं करा, बाकीचं डोकं लावू नका. तुम्ही म्हणायचंच नाही मोदी चांगला आहे का राहुल गांधी चांगला आहे. विषय खड्ड्यात, बरं वाईट नाही, आम्ही दिलेला आदेश पाळा.
म्हणून ते तुमच्या विचारांना व्हॅल्यू नाही प्रशिक्षणात. ओके. हा, मग तुम्ही आम्ही असे असे प्रशिक्षण घेऊन आलो पाहिजे का? उठ म्हणले की उठायचं, बस म्हणल्यावर बसायचं नाही. आपण महाराष्ट्रात राहणारे लोक आहे, स्वाभिमानी लोक आहे. आपण आपल्या स्वाभिमानासाठी, हक्कासाठी बांधवांनो सतत गेले काय म्हणते त्याला हजारो वर्षापासून लढत आलेलो आहे. हे मग आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना शिकवायला योग्य नाही ना प्रशिक्षण. नाही इथं कोणी ते शेजाऱ्याला आग लागली घराला तर हे म्हणून जाऊन द्या, मला काय करायचं. तीन नाही ना, 4 प्रकार आहे. एक आणखीन प्रकार आहे, थांबा. संस्करण. बघा, संस्करण हा दर्जेदार प्रकार मानला जातो. जसा अनुपदेशन उत्कृष्ट आहे, संस्करण हा बांधवांनो दर्जेदार मानला जातो, एकदम भारी. या अध्यापनात सर्वोच्च दर्जा आहे, एकदम उच्च प्रतीचा दर्जा आणि संबोधला जातो. याद्वारे मूल्य, तत्वे, श्रद्धा, स्थिरपणा, एकनिष्ठता इत्यादींचा काय होत असतो, विकास होत असतो. आता उदाहरणार्थ आपले पूर्वीचं जे काही शिक्षण पद्धती होती, गुरुकुल पद्धत होती. मग गुरुकुल पद्धती म्हणजे बांधवांनो ही संस्करण पद्धत वापरली जायची की गुरुकडे असलेलं ज्ञानाचं संस्करण हे पुढच्या पिढीकडे केलं जात होतं. आणि मग त्याच्यासाठी त्या मुलांना उपनयन संस्कार झाल्यानंतर म्हणजे 12व्या वर्षानंतर गुरुच्या घरी शिकायला जावं लागत होतं. गुरु जे खायला देईन ते खायचं, गुरुने जे शिकवलं ते शिकायचं, प्रत्यक्ष अनुभवातून, प्रत्यक्ष कृतीतून. मग आपले भगवान श्री राम प्रभू असेल, भगवान श्री कृष्ण असेल, तुमचे काय म्हणून आणखीन त्याला गौतम बुद्ध असतील, सगळेच मोठमोठे जुन्या काळातली जी शिक्षण व्यवस्था होती ही सगळी संस्करण पद्धतीने म्हणजे दर्जेदार पद्धत होती. परंतु इंग्रज आले, उडचा खलिता आला आणि तुमचं आमचं वाटोळं व्हायला सुरुवात झालेली आहे. असो, अवताई उद्दीपक म्हणजे दाखवलेली गोष्ट, प्रेरणा देण्यासाठी तयार केलेली गोष्ट. उद्दीपक म्हणजे एखादी वस्तू दाखवणे, चेतक म्हणतात त्याला. हा, उदाहरणार्थ बघा, हा माझ्याकडे एक सुंदर असं पुस्तक आहे बघा. विद्यार्थी मित्रांनो, हे कोण आहे सांगा पाहू. मग मुलं काय करतील, अरे सरांच्या हातात काहीतरी चित्र आहे म्हणून मुलं माझ्याकडे लक्ष देतील. मग मी हे जी केलेली कृती याला म्हणणार उद्दीपक किंवा चेतक. आलं का लक्षात? ओके. ते प्रयोग नाही का आपला मांजराचा प्रयोग. मांजराला बांधवांनो भूक लागलेली होती आणि म्हणून थॉर्नडाईकने काय केलं, त्या मांजराच्या समोर, पिंजऱ्यात मांजर बंद आहे त्याच्या समोर असे मासे ठेवले. आता मासे हे प्रिय खाद्य आहे कोणाचं, मांजराचं. ती आणखीन तिची हालचाल जोराने काय झाली, वाढली. तुमच्या वर्गात जर मुलं अभ्यास करत नसेल, जर तुम्ही त्यांना काहीतरी बक्षीस ठेवलं की तुम्ही आमका आमका हे धड्यामध्ये जर एवढे पैकी एवढे मार्क मिळवले तर प्रत्येक मुलाला मी तुम्हाला आमका आमका वस्तू देईल, चॉकलेट देईल, बिस्किट देईल, काहीतरी पेन देईल, वही देईल, तर मुलं काय करतील, अभ्यास करतील. ते चॉकलेट, पेन, ते थॉर्नडाईकचे मासे हे सगळे होते उद्दीपक आणि तुम्ही केलेले प्रयत्न ही झाले प्रतिसाद. म्हणून त्या अभिसंधान पद्धतीत उद्दीपक आणि प्रतिसाद. किती लेट विचारलं हो तुम्ही, ते ज्या वाजता विचारी जा ना. सगळं महाभारत झाल्यावर म्हणायचं राम सीता कोणी. हा, एक्झाम मध्ये चांगले मार्क मिळतील, प्राइज दिले जाईल. हा, हेच झालं उद्दीपक. चला, मग आता कळले का हे पद्धती? लिहून ठेवा रे, 4ची 4 नावं पाठ करून ठेवा. विसरून जात असतं. पाहिलेला चित्रपट जर तुम्ही विसरू शकता तर हे विसरू शकता. मग अध्यापनाचे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. नंबर 1चं वैशिष्ट्य, अध्यापन ही शिक्षकाने अध्ययनार्थ्यामध्ये त्यांच्यात आंतरक्रिया घडून येणारी तसेच विषयांशी संबंधित असलेली प्रक्रिया आहे. लक्षात ठेवा, आंतरक्रिया आणि विषय. वैशिष्ट्य नंबर 1, काही भापट पसारा नाही मारायचा, जशास तसं लक्षात ठेवायचं. तुम्हाला प्रश्न येईल, अध्यापनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहे किंवा नाही, तर हे सगळे आहेच. अध्यापना आणि अध्ययनार्थ्याला अध्ययनास प्रवृत्त करणे, गतिमान करणारी प्रक्रिया आहे.
प्रवृत्त करायचंय, त्याला गतिमान करायचंय, त्याला प्रेरणा द्यायची आहे. तुम्ही बघा माझ्या शिकवण्यामध्ये नुसतं मी शिकून नसतो जात, मी तुम्हाला काही उदाहरणं सांगत असतो. आई वडील देश वेगवेगळे शास्त्रज्ञ. मग तुम्हाला असं वाटतं की तो करू शकतो मग मी का करू शकत नाही? तर मग त्याकरता प्रवृत्त सुद्धा केलं पाहिजे. असं नाही की मी सांगितलेलं येतं, तसं नसतं. तुम्ही जर एकदा पेटले ना, काय असतं मध्ये का सुरुवातीला स्वयंपाक करताना ग्रामीण भागात ते लाकडं लवकर पेट घेत नाही पहा. म्हणून काय केलं जात असते माहिती का, आपली गृहिणी खूप बुद्धिवान आहे. ती काय करते, थोडं गचपण नसतं का, थोडेसे धिलप्या वगैरे कागद वगैरे किंवा काय म्हणतो आपण त्याला, एखादं जो पटकन ज्वलन घेऊ शकतो असा प्रकार घ्यायचा आणि त्या लाकडांच्या खाली काय करायचं, बांधून लावून द्यायचा. ते जोपर्यंत त्याला आग लागत नाही तोपर्यंत असे पदार्थ ते टाकत राहते. जर लयच ओले लाकडं असेल तर ते बेस्ट, आमच्या ग्रामीण भागामध्ये त्याला घासलेट म्हणतात, आपण रॉकेल म्हणतो त्याला. पण ते रॉकेल ते घासलेट बांधून त्या लाकडावर टाकलं रे टाकलं, मग ते लाकड काय घेतात, पेट घेतात. मग ती गृहिणी अधूनमधून फक्त काय करते, फुकण्याने काय करते, फुकवते. बस मास्तरचं काम हेच आहे. जे लाकड चांगले त्याला साध्या कागदाने पेटवा, जे लाकडं बांधून वल्ले त्याला घासले टाकू टाकू पेटवा आणि अधूनमधून फुकणीनं फुकीत जा. अध्ययन आपोआप घडतं. म्हणजे त्याला प्रवृत्त करायचं. आलं का लक्षात? आणि एकदा ते प्रवृत्त झालं रे झालं की व्यवस्थित होऊन जातं. हा चला चला चला, बरं समजलं का तुम्हाला हे? मग प्रवृत्त करणे वगैरे, हा समजलं गुरुजी, समजलं. हा रॉकेल घासलेट, घासलेट ग्रामीण भागातला शब्द आहे हा. जुन्या अध्ययनार्थासाठी मुद्दाम अतिशय पद्धतशीरपणे अनुकूल परिस्थिती व वातावरण अध्यापन प्रक्रियेतून निर्माण केले जाते. तर अध्यापनाचं वैशिष्ट्य आहे पहा, वातावरण हे अनुकूल असतं. अनुकूल, अनुकूल म्हणजे काय? अनुकूल म्हणजे चांगले आणि प्रतिकूल म्हणजे वाईट. लक्षात ठेवा, अनुकूल म्हणजे चांगले आणि प्रतिकूल म्हणजे वाईट. तर वातावरण हे चांगलं असतं. म्हणून सगळ्यात पहिले शिक्षकाने वातावरण निर्मिती चांगली करायची. आधीच विश्वास द्यायचा की 30 पैकी 25 मार्क पडले पाहिजे. त्यासाठी अभ्यास करावा लागेल. सकाळी 5ला उठावं लागेल. नवरा सासू सासरे लेकरं झोपीत असतानाच अभ्यास करून ठेवा. आलं का लक्षात? तुम्ही काही एवढे येडे नाही की सगळेच विषय मला येत नाही, त्यातले जे विषय येत नाही त्याला जास्त वेटेज द्या. आणि जरी एखादा विषय कमजोर असाल तर दुसऱ्या विषयात जास्त मार्क पाडा. आलं लक्षात? प्रत्येक विषयात 18 टाकले, 18 पंचे 90. 18 मार्क पडू नये आपल्याला एका विषयात. आता का पडत नाही? एक तर क्लासच लावत नाही, लावला तर रेग्युलर हजर राहत नाही, हजर राहिले तर ते लिहून घेत नाही, लिहिलं तर परत सराव करत नाही. मग सगळा बाट्यामुळे तुम्ही बघा ना, सरळ सरळ ज्या माणसाकडे 400 मुलं क्लासला आहे, आज फक्त किती आहे ऑनलाईनला? 82. म्हणजे 25% पण नाही ना, 20% हजर आहे. मग 80%चं काय होणार आहे? जे होत आलेलं आहे तसं होणार आहे. आणि तुम्हाला वेळ आहे का एवढा व्हिडिओ पाहायला दिवसभर? एखाद्या वेळेस असतं ते की मी गैरहजर होतो त्यामुळे बघता आलं नाही म्हणून बघायचं. पण जर तुम्ही दिवसभर व्हिडिओ पाहत राहिले तर प्रॅक्टिस कधी करणार? ते आलं पाहिजे लाईव्ह. आता जे उद्या परवा हे माझा व्हिडिओ बघतील, तुमच्या लेकरा बाळाकडे एकदा पहा, त्या नवऱ्याकडे बघा. तिने 2दा 3दा, तुम्ही तर माझ्याकडे पहिल्यांदाच क्लास लावला, परंतु बघा त्या बिचाऱ्यांनी तुम्हाला आता हे शेवटचं म्हणून दिले असतील पैसे की आता नेमकं गल्ली गल्लीत लागले ना, ही त्या जिल्हा परिषद लागली, ही ह्या जिल्हा परिषदला, ही नगरपालिकेत लागली, बाई हाना 115 मार्कच लागून गेली. 3 आता बेस्ट तिला पगार सुरू झाला. हो, त्यांच्या ड्युट्या सुरू झाल्या, पगार पण आले असतील. 3 महिने झाले आता भरती सुरू, जॉईन होऊन सगळे सुट्ट्या लागल्या त्यांना. ह्या महिन्याचा फुकटचा पगार भेटन, मान सन्मान सुरू असन. आता ती आली का बेस्ट सुट्ट्यात हो ना, खूप छान शाळा आहे, खूप छान अध्यापन, हो हुशार मुलं आहे, बा तिकडे काही असू, तिला करमू ना करू, शिकिता येऊ ना शिकू, ती चांगलंच म्हणत असते. मग तिथं तुम्ही जर गेल्या ना बिना TET वाल्या आणि खुर्ची एकच असन, आई शपथ तुम्हाला मी सांगतो की त्या घरात गेले ना ते पहिले त्या मॅडमला खुर्ची देते, तुम्ही बसा साईडला अशा उभ्या राहा. हो ना, आता मी पण नाही का
ते सुराशी सरांकडे क्लास लावलाय, मी पण आता TET पास झाले का मी पण लागन भरती. बाईचा पत्त्याने ऑनलाईनवर यायचा, नुसतं स्वप्न पाहायचं. पहा तुम्ही तुमचं करा भाऊ, काय करायचं ते. चला असो, पण पहा वातावरण चांगलं करायचं काम शिक्षकाचं आहे. त्यामुळे शिक्षक पॉझिटिव्ह असला पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टी आपोआप होत्या. वातावरण पॉझिटिव्ह करा, उगा नावं ठेवू नका मुलांना. चलो भाई आगे जाएंगे. चला, अध्ययन ही एक कला आहे आणि अध्ययन हे काय शास्त्र आहे. बघा सत्य विधाने, अध्यापन ही कला आणि शास्त्र ह्या दोन्ही गोष्टी आहे. म्हणजे जर अध्यापन ही कला आणि शास्त्र नसेल तर बांधवांनो, तुम्हाला सांगतो मी, जगातले सगळे UPSC शिकणारे, MPSC शिकणारे सगळे लोक कलेक्टरच असते. समजा पोलीस भरतीचा क्लास आहे तर पोलीसच शिकवायला, तुमचा PSIचा क्लास आहे तर PSI शिकवायला, तुमचा MPSCचा आहे तर मग सगळे MPSC सिलेक्टेडच असले पाहिजे. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामधले सगळ्यात नावाजलेली UPSC साठी जी संस्था आहे ती म्हणजे युनिकचे जे दोन्ही संचालक आहे का बांधवांनो, माझे चांगले मित्र आहे तुकाराम जाधव सर, हे साधे BEd झालेले शिक्षक आहे, त्यांची PhD सुद्धा नाहीये. तुकाराम जाधव सर हे फर्ग्युसन कॉलेज, पुण्याचं जे फर्ग्युसन कॉलेज आहे का, त्या कॉलेजमध्ये शिकवणारे प्राध्यापक आहे. मग त्यांना वाटलं की अरे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात जुन्या काळीची पद्धत होती, जुन्या काळची, की समजा काय म्हणू आपण त्याला, आनंद पाटील सर असतील, त्यानंतर धर्माधिकारी सर असतील, तर हे सगळे IAS लोक होते. परंतु तुकाराम जाधव सरांनी एक पद्धतच नवीन आणली की एक सामान्य शिक्षक सुद्धा बांधवनो, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर MPSC UPSC मधले जर रिझल्ट कोणत्या संस्थेचे असेल तर ते युनिकचे, आणि ते सगळे शिकवणारे शिक्षक हे कोण मध्ये का साधे शिक्षक हे, शिक्षक मार्गदर्शन करणारे. का? कारण अध्यापन करणे ही एक कला आहे, कला. तू हुशार असशील रे, तुझा रिझल्ट आला म्हणजे तू दुसऱ्याचा आणू शकतो का? नाही. तो आणण्याची ती टेक्निक तुझ्याकडे असली पाहिजे. तुला जरी अपयश आलं पण तुला ते यश मिळवून देता आलं पाहिजे. ही एक आर्ट येते, ते एक कला आहे, ते लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट ते शास्त्र आहे, ज्याला छान पद्धतीने ते शास्त्र मांडता येतं. कारण शास्त्र हे बांधवणं का असतं, त्रिकालबाधित सत्य असतं, ते खरंच असतं, त्यामध्ये खोटेपणा काही नसतो. म्हणून अध्यापन हे एक शास्त्र सुद्धा आहे आणि ते कला सुद्धा आहे. म्हणजे दोन चाकं आहे त्याला. तुम्हाला शास्त्र आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे, आंतरक्रिया घडवून आणा, प्रोत्साहन द्या आणि बांधवांनो त्यांना प्रवृत्त करा, वातावरण निर्मिती करा, हे झाले शास्त्र. आणि मी हे जे काही तुम्हाला समजून सांगतोय ही माझी झाली स्टाईल, म्हणजे ही झाली कला. आलं का लक्षामध्ये? ओके. चला, हे दोन शब्द लक्षात ठेवा. आंतरक्रिया, प्रवृत्त करणे, अनुकूल वातावरण तयार करणे, कला आणि शास्त्र. विषय खलास जास्त लिहित बसायचं नाही, शॉर्टकट लिहायचं. अध्यापन केल्यानंतर अध्ययनार्थाचे मूल्यमापन होत असतं. मी जर तुम्हाला शिकवतोय तर मी अधूनमधून तुम्हाला प्रश्न विचारले पाहिजे, आणि प्रश्नाचे उत्तर नाही आले तर म्हणजे समोरचा येडा आहे असं नसतं. प्रश्नाचं उत्तर नाही आलं म्हणजे मास्तरकडून सुद्धा काहीतरी चुकलंय, काहीतरी कमी पडलाय मास्तर. म्हणून मास्तरने सुद्धा आपल्या अध्यापनात बदल करावा, विद्यार्थ्याला सुद्धा आणखीन जास्त काय करावं त्याच्याकडे लक्ष द्यावं, की जेणेकरून त्याच्यामध्ये वर्तन बदल होईल, त्याच्यामध्ये प्रगती होईल. म्हणून मूल्यमापनामध्ये डायरेक्ट नापास एखादा विद्यार्थी झाला, अपयश त्याला आलं म्हणजे ते विद्यार्थ्याचं नसतं, त्याच्यामध्ये अर्ध बांधवांनो अपयश त्या शिक्षकाचं सुद्धा असतं. चला असो पुढे, म्हणून मूल्यमापन होत असतं. त्यानंतर पुढे अध्ययनार्थ्यांनी सर्वांनी किती गोष्ट आत्मसात केली आहे हे पाहावे म्हणजेच मूल्यमापन होईल. हा, तेच मूल्यमापनाचा अर्थ म्हणजे किती तू यश कितीपर्यंत मिळालं, कुठपर्यंत मिळालं, किती मिळालं, किती आणि चांगले, ह्या दोन्ही गोष्टी मिळाल्या पाहिजे. तर बघा हे असे वैशिष्ट्य असतात. तुम्हाला प्रश्न येईल साधा की खालीलपैकी अध्यापनाची वैशिष्ट्ये कोणते आहे किंवा नाही. त्याच्यामध्ये सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्टी आहे. परत एकदा मी सांगतो, टावकावून आहे का माझ्याकडं, एखाद्या संकल्पनेचे फायदे, वैशिष्ट्य, महत्व, गरज हे कधी निगेटिव्ह नसतात. हा, त्या सकारात्मक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण हिताच्या
समाजाच्या हिताच्याच गोष्टी त्यात मांडलेल्या असतात. नकारार्थी शब्द जर तिथं नाही वगैरे असे शब्द आले रे आले, डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवा, तो चुकीचा शब्द आहे. तुम्हाला म्हणले खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा, तर जो निगेटिव्ह आहे तो चुकीचा असणार, जेवढे पॉझिटिव्ह आहे ते बांधवनो सत्य विधान असणार. हो, तुमच्या CTET मध्ये तर अर्धे प्रश्न तसेच आहे. निम्नलिखित अध्यापन कार्य का किंवा अध्यापन कार्य संबंधित कौन सी पंक्ति या वाक्य गलत है, असत्य है असं येईल. मग असत्य हे निगेटिव्ह सेंटेन्स असतं. नकारार्थी शब्द कळतं तुम्हाला, नकारार्थी वाक्य. हा बरं, आता सांगा, हे समजलं का मला सांगा बरं. बंधूंनो, भगिनींनो, बोला बोला, बोलत जा बोलत जा. 83 जण आलेत. चलो चलो चलो, जल्दी 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 जल्दी. मग आता उद्यापासून आपण काय सुरू करणार माहिती का? उद्यापासून डायरेक्ट पद्धती सुरू करू आपण. कोणत्या? मग असतं आता सुरू झालं तुमचं. हा, हे परिणाम एक राहिले पहा, परिणाम कसले भारी आहे. मग काय परिणाम होतो? सकारात्मक जर शिक्षक असला, गुरु असला तर काय परिणाम होतो पहा. अध्ययनार्थी हा अध्ययनार्थ्याचा केंद्रबिंदू असतो. अध्ययनार्थी हा अध्यापनाचा, लक्षात ठेवा बरं का. अध्ययनार्थी म्हणजे विद्यार्थी, बरं तुम्हाला DED चा शब्द माहिती आहे. केंद्रबिंदू असतो म्हणजे विद्यार्थ्यासाठी सगळं चाललं. शाळेत जर विद्यार्थीच नसेल, तुमच्या शिक्षकाला आणि शाळेला आणि बेंचला आणि फाळ्याला कोणालाच किंमत नाहीये. तुम्ही जर आज लाईव्ह आले नसते, मी काय या भीतीकडे पाहून शिकवलं असतं का? नाही. त्यामुळे तुम्ही येता म्हणून आम्ही ते करतो. म्हणून केंद्रबिंदू कोण आहे? विद्यार्थी. चला, उद्दिष्टाधिष्ठित अध्यापन असतं, काहीतरी उद्दिष्ट असतं. त्यानंतर विद्यार्थ्याची कृतीला संधी असते, त्याला काहीतरी प्रेरणा दिली पाहिजे, संधी दिली पाहिजे. ओके. जीवनाशी स्पर्श करणारं अध्यापन असलं पाहिजे. उगा आपलं फापड पसारा नाही मांडायचा. त्याच्या जीवनात जे कामी येईल असंच आपण काय केलं पाहिजे? शिकवलं पाहिजे. तुम्ही एक सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिला असेल पहा. एक मुलगी आहे, ती मुलगी काय करते, तिच्या 10वीच्या गणिताच्या शिक्षकाला फोन करते. तिने, सर नमस्कार, मी ह्या वर्षी तुमच्याकडं शिकायला होते आणि तुम्ही खूप छान गणित शिकवत होता. आम्हाला जर नाही आलं तर आम्हाला खूप शिक्षा करत होता. म्हणे मग हे साइन कॉस थिटा हे जीवनात कुठं कामी येणार आहे? आता सर म्हणते ते काही इतकं कामी येत नाही म्हणे, ते फक्त इंजिनिअरिंग मध्येच कामी येतं, खास करून आपलं काय म्हणू आपण त्याला सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये. मग म्हणे आम्हाला काय शिकेल म्हणे तुम्ही? नाही म्हणे, आता जाऊ दे म्हणे, नाही कामी नाही आलं तरी जाऊ दे म्हणे, आता झालं गेलं कसं काय? तुम्ही मला लय मारलं होतं म्हणे, हे पाठ नाही व्हायना म्हणे. मी किती दिवसाचा विचार करते याचा जीवनात कुठतरी वापर होईन होईन होईन. मला या साईनचा वापर व्हायना नाही, थिटाचा व्हायना नाही, कॉसचा व्हायना नाही म्हणे. तर त्यामुळे बांधवनो, आता आपला अभ्यासक्रम जो काही बदललेला आहे नवीन 2020 मध्ये, 2020 मधला जो काही, तो हा पूर्णतः जीवनाशी स्पर्श करणारा, पूर्ण आंतरराष्ट्रीय काय म्हणतो आपण त्याला, व्यापाराशी संलग्न असलेला आणि स्किल बेस, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम आहे. म्हणजे साइन कॉस थिटा तुम्हाला घ्यायचं घ्या, नाही तिकडे फेकून द्या, परंतु जगाची स्पर्धा करण्यासाठी, तुम्हाला उत्तम नागरिक घडवण्यासाठी बांधवांनो हे खऱ्या अर्थाने काय केलेलं आहे माहिती का? जीवनस्पर्शी अध्यापन दिलेलं आहे. तुम्हाला माहिती का, सावित्रीबाई फुलेने खूप छान शिक्षणाची व्याख्या केली होती. खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला शिक्षण मिळावं यासाठी सावित्रीबाईंनी एक व्याख्या केलेली आहे, ती म्हणजे उत्कृष्ट मानव घडवणे हा शिक्षणाचा उद्देश आहे. काय झालं होतं नेमकं? महात्मा फुले 1890 ला आपल्याला सोडून गेले. मग आता महात्मा फुले एक चांगले उद्योगपती होते, एक चांगले कॉन्ट्रॅक्टर होते. त्यामुळे ते मोठमोठे उद्योग, मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आणि ते उत्कृष्ट दर्जेदार काम करायचं. म्हणजे पुण्यातील बरेचसे जे काही पूल आहे, उड्डाण पूल वगैरे छोटे छोटे, हे त्या काळातले उड्डाण पूल सुद्धा त्यांनी बांधलेले आहे, मोठमोठ्या इमारती त्यांनी बांधलेल्या आहे. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते, म्हणून फुलेंकडे पैसा असायचा. पण फुले गेल्यानंतर मात्र बांधवांनो
ज्या सावित्रीबाईंनी शाळा सुरू केलेल्या होत्या, जे काही सामाजिक उपक्रम सुरू होते, याला रसद कमी पडत गेली. मग रसद कमी पडत गेल्यामुळं बांधवांनो काय झालं माहिती का, त्यांना त्यांच्या शाळा ज्या वाढलेल्या होत्या, विस्तार झालेला होता, तो बंद करायची वेळ आली. मग त्यावेळेस सावित्रीबाईंनी सांगितलेली ती व्याख्या आहे की उत्तम नागरिक घडवणे हा काय आहे शिक्षणाचा उद्देश. त्याला नोकरी मिळवून देणे, त्याला मार्क वाढवून देणे, हा नाही उद्देश. उत्तम नागरिक म्हणजे बांधवांनो समाजाला अभिप्रेरित असलेला, समाजाच्या कल्याणासाठी झटणारा व्यक्ती निर्माण करणे, ही खरी काय माहिती की शिक्षणाची व्याख्या. परंतु कसं आहे, आता आजकाल सगळं वेगळाच कार्यक्रम चालू आहे, जाऊ द्या तुम्ही, आम्ही सुद्धा त्यात भरकटून चाललोय, पण जीवनाशी संबंधित तरी ठेवा. कमीत कमी सद्य परिस्थिती काय आहे हे मुलांना सांगत जायचा. ठीक आहे, पुढे आणि कोचिंग क्लासवाल्याच तसं नसतं. तुमच्याकडे पैसे देऊन तो क्लासला आला ना, तू त्यो किती येडा आहे, किती ढ आहे ते माहित नाही, तो आला तो याकडे असे नाही, मानसशास्त्रात 25 मार्क पडन म्हणून तू त्याला हान मार बोल काही कर, त्याला पार्क पाडून दे, हे कोचिंग क्लासचं उद्दिष्ट असलं पाहिजे. तो तुझ्याकडे आला ना, तू त्याला तत्वज्ञान नको सांगू, तू उठलाच नाही आमकं नाही, तू लक्ष द्यायला पाहिजे होतं त्याच्याकडे, तू सांगायला पाहिजे होतं. त्याने पैसे कशासाठी दिले तुला? पैसे यासाठी दिले की मला ह्याच्याने होत नाही, मला हे येत नाही, आणि भाऊ तो याकडे आशा आहे, तो याकडे व्हिडिओ पाहून मला वाटलं की तू काहीतरी शिकशील मला, म्हणून हे सगळं चाललेला कार्यक्रम आहे. म्हणून थोडा कोचिंग क्लास शिक्षकाचं उद्दिष्ट वेगळे असते, शाळेवरची वेगळे असते. आता तुम्हाला मी सांगू का, मला दुहेरी याच्यामध्ये मी असतो. क्लासचा मला छंद सामान्य कुटुंबातला असल्यामुळं आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, गरजा आपल्या खूप मोठमोठ्या असत्या, त्यामुळं क्लास घेणं गरजेचं. शाळेवर तर शिकवावंच लागतं, मग शाळेत गेल्यावर मूल्य संस्कार द्यावे लागतात. त्यांना म्हणावं लागतं चांगलं करा, तुला मार्क जरी कमी पडले तर तू दुसऱ्या विषयात चांगलं कर, गाणं गा, खेळात ये, चित्र काढ, काहीतरी चांगलं कर ना. फक्त लिहिता वाचता आलं पाहिजे, तुझ्यावर कोणी अन्याय करू नये ह्याची जाणीव तुला व्हावी, तर म्हणून तरी शिक. हे मुलांना मी खरं सांगतो. असं माझ्या शाळेतले 10वी 12वी नंतर मुलं डायरेक्ट बांधवांनो काय करतात मध्ये घ्या, आमच्या जालन्यामध्ये खूप मोठ्या कंपन्या आहे, कंपनीतच कामाला जाते पोरं 12वी झाली की. पण तरी त्या मुलाला सांगायला लागते बा कंपनी करता करता शिक, ग्रॅज्युएशन कर, MA कर, पुढचं शिक्षण चालू ठेव, स्टॉप करू नको. तर हे जीवनस्पर्शी शिक्षण दिलं पाहिजे मुलांना. त्यानंतर पूर्वज्ञानावर आधारित शिक्षण असलं पाहिजे की खरंच त्याची पार्श्वभूमी आहे का तशी, तो चांगला आहे का हुशार. तुम्ही डायरेक्ट घन शिकवायला सुरुवात केली, पाडेच पाठ नाही, साधे 10 पर्यंत वर्ग पाठ नाही, चालला हो घातांक सोडायला, कसं येणार त्याला घातांक. मग गुरुजींना विचार करावा, घातांक शिकवताना आधी वर्ग पक्के आहे का, घन पक्के आहे का, मग पूर्वज्ञानावर आधारित. नंतर विद्यार्थ्याच्या व्यक्ती महत्वाचा विकास. नुसतं गणितच नका शिकू, तर त्याची वही व्यवस्थित लिहितो का, टापटीप आहे का, व्यक्तिमत्व त्या वहीवरून कळतं की आपण किती चांगले आहे. आलं का लक्षात? जसा मास्तर किती चांगला आहे त्याच्या फळ्याहून PPT होऊन कळतं, किती सुटसुटीत लिहिलेलं आहे, कमी शब्दात दिलेला आहे, परीक्षाभिमुख आहे, तसं तुमची वही सांगते की तुम्ही पास होणार एक नाही होणार ह्या वर्षी. आलं का लक्षात? ओके. चांगले संस्कार आणि प्रवृत्ती जोपासली जात असते. पहा परिणाम चांगल्या अध्यापनाचा, मूल्य सिद्धांत आणि शैक्षणिक साहित्याचा वापर, ह्या अत्यंत महत्वाच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या नोंद करून ठेवा. आणि मला सांगा याच्यामध्ये कोणती वाईट गोष्टी याच्यात दिलेली, मग ती एक वाईट गोष्ट टाकतील म्हणतील याच्यामध्ये अध्यापनाचा चुकीचा मूल्य किंवा चुकीचे वैशिष्ट्य शोधा. मग तुम्हाला इथं चुकीचे वैशिष्ट्य याच्यातून काय करता आले पाहिजे, शोधता आले पाहिजे. उद्यापासून आपलं हे जनगण मन सुरू होईल. एक शेवटी काय राहिलं होतं, सुयोग्य अध्यापन पद्धतीची निवड. सुयोग्य म्हणजे काय, वेगवेगळ्या वयोगटानुसार वेगवेगळ्या विषयानुसार त्या अध्यापन पद्धतीची आपल्याला निवड करता आली पाहिजे. बघा इकडं आहे शिक्षक प्रधान आणि तिकडं आहे विद्यार्थी प्रधान. तुम्हाला बऱ्याचशा परीक्षेमध्ये विचारले गेलेले खालीलपैकी शिक्षक प्रधान पद्धत कोणती, खालीलपैकी विद्यार्थी प्रधान पद्धत कोणती. आलं लक्षात? तर ह्या डायरेक्ट बांधवणूक काय आहे, ही आहे या ठिकाणी शिक्षक प्रधान, ती म्हणजे व्याख्यान आणि कथन, याच्यामध्ये शिक्षकच बडबड करत असतो. आणि विद्यार्थी प्रधान म्हणजे कोणती बांधवणूक, चर्चा, त्यानंतर तुमचं पर्यवेक्षित पद्धत आणि त्यानंतर स्वयंअध्ययन पद्धत, ह्या तुमच्या मानसशास्त्रीय पद्धती बरं का, लक्षात ठेवा. आणि मग नंतर तुमच्या त्या विषयाच्या सुरू होतात
गणित विषयाच्या वेगळ्या, मराठी विषयाच्या वेगळ्या, तुमच्या भूगोलच्या वेगळ्या, इतिहासाच्या वेगळ्या, त्या सुद्धा आपण घेणार सगळ्या. हे मानसशास्त्रीय दृष्ट्या ह्या पद्धती दिलेल्या आहे. शिक्षक प्रधान, विद्यार्थी प्रधान, हे तुम्हाला जनरली माहितीच होतं, तुम्ही साहजिकच हुशारच आहात. मग इथं काय म्हणतं, सर CTETचा क्लासचं टायमिंग सांगा ना. बरं सांगतो, आता तुम्ही सांगा, वेळ झालेली आहे. CTETच्या क्लासचा टायमिंग किती वाजता घ्यायचा सांगा बरं. हे मराठीतून चाललंय आपलं, CTET हिंदीतून असतं. चलो, मला वाटतं सकाळी 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 9ला ठेवू आपण. जास्त उशिरा नको, जास्त लवकर नको. 9 वाजेपर्यंत तुमचा स्वयंपाक, नाश्ता, चहा सगळं आवडीत जात जा. आणि मग 9 ते 10 आपण 1 तास घेत जाऊ ते हिंदीमधून सगळं. आणि मग बाकीचं पुढचं 8ला नको. 8ला काय असतं माहिती का, नाश्ता चहा असतं. मला वाटतं माझं काही काम नाही, मला सुट्ट्याची. 8ला ठेवायचं का सांगा, 8 ते 9 ठेवतो वाटलं असतं बस. पण तुमचं आवडतं का नाश्ता, लेकरं तुमचे मागं लागते ना 8ला. मी तर ओके, 8ला ओके का, सगळे 8-8 करा. चला, जो 8 आणि 9 टाका, ज्याची संख्या जास्त तो क्लास सुरू करू आपण. 8-9 8-9 टाका, ज्याचे 8 आलं त्याचं 8 करू, ज्याचं 9 आलं त्याचं 9ला करू. अहो 6ला कसं शक्य हो, सकाळी 6ला उठणार नाही तुम्ही बेटा हो. ते ज्या दिवशी तुमचं हॉल तिकीट आलं का, मग तुम्ही रेट उठता, मला माहिती ना. हॉल तिकीट आलं रे आलं, तुम्ही, मी जर म्हणलो का सकाळी 5ला उठा, मग 5ला उठणार. पण ते हॉल तिकीट यायला पाहिजे ना, त्याला हॉल तिकीट यावं लागतं. चला, सगळ्यांनी 9-9ला लिहिलेलं आहे, 9ला सुरू करू आपण. 8ची संख्या थोडी कमी आहे. हा, हॉल तिकीट आल्यावर वाटलंच आपण सकाळी घेऊ. 10ला नको हो, 10 ते 11 मार्केट सुरू होतं, कामं असतात काहीतरी वगैरे वगैरे. चला, कधी 8ला घे जाऊ, कधी 9ला घे जाऊ. मी व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत जाईन, पण शक्यतो 9ला. 9ला काय होतं माहिती का, सगळ्यांचं तुमचे चहा नाश्ता धुणे धाणे सगळे आवरून तुम्ही बसू शकता 9ला. हा, जुन्या काळी सुद्धा 9ला पहा ती मालिका असायची, चंद्रकांता. तुमचा आणखीन नंतरच्या काळात 9ला दर रविवारी कोणती सुट्ट्यामध्ये मालिका पाहायची पोरं, शक्तिमान मालिका. हा, सगळ्याच आवडतं घरच्यांचं. महाभारत, रामायण. आलिपला रात्रीला होती हो, आलिपला रात्रीच्या 9ला होती, दुपारी कुठं. हा, करू सगळं सगळं सुरू होईल. चला चला, ठीक आहे, उद्या भेटूया सकाळी 9 वाजता. 9 हा, एकदा फिक्स झालं 9 वाजता. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड नाईट, शुभरात्र.